हाय फ्रेंड्स, मी जोशी. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यासाठी जीवनसत्वावर आधारित 25 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. आणि जीवनसत्वावरचा हा भाग पहिला आहे. याच्या अगोदरनं लसीकरणावर 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. लसीकरणाचा भाग 2 काल संध्याकाळीच मी अपलोड केलेला आहे. ज्यांनी पाहिला नसेल, ज्या भगिनींनी, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ना, तशी सगळी माहिती किंवा तसेच प्रश्न या व्हिडिओमध्ये मी घेत आहे. त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि अ, परीक्षेत असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा व कायदे, पोषण अभियान, संगणक, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस, मराठी व्याकरण, जीके, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, म्हणजे आपला जो काही अभ्यासक्रम आहे ना, मग ते अंतर्गत पर्यवेक्षिका असेल किंवा सरळ सेवेची पर्यवेक्षिका असेल, संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं कव्हर होणार आहे. आणि जिल्हा परिषदेमधील ज्या मुख्य सेविका आहेत त्यांचा सुद्धा अभ्यासक्रम यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर या ठिकाणी पहा, आता पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे. आता आपल्याकडे जे जीवनसत्व आहेत ना, ते 6 आहेत पहा. त्यापैकी पाण्यात विरघळणारे जीवनसत्व 2 आहेत आणि मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व हे 4 आहेत. मग आता पाण्यात विरघळणारे जे जीवनसत्व आहे ना, ते आहे जीवनसत्व सी. म्हणजे दिलेल्या पर्यायानुसार जीवनसत्व सी हे कशामध्ये विरघळतं? पाण्यामध्ये विरघळतं. तर सी हे त्याचं उत्तर आहे. आणि जे मी तुम्हाला माहिती देतो थोडक्यामध्ये. जीवनसत्व ए त्याला आपण अ असं म्हणतो. जीवनसत्व बी त्याला आपण जीवनसत्व ब म्हणतो. व्हिटॅमिन सी त्याला आपण जीवनसत्व क म्हणतो. व्हिटॅमिन डी त्याला जीवनसत्व ड म्हणतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई त्याला जीवनसत्व ई असं म्हणतो. आणि व्हिटॅमिन के त्याला जीवनसत्व के असं म्हटलं जातं. तर अशी ही 6 जीवनसत्व आहे. त्याच्यामध्ये बी आणि सी ही जी 2 जीवनसत्व आहेत ना, ही पाण्यामध्ये विरघळणारी आहेत. आणि ए, डी, ई, के ही जी 4 जीवनसत्व आहेत ती मेदामध्ये म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्समध्ये विरघळणारी आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या. चला त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न. इथं विशेष माहिती पहा की जीवनसत्व बी आणि सी ही पाण्यात विरघळणारी आहेत. तर ए, डी, ई, के ही मेदात म्हणजेच फॅट्समध्ये विरघळणारी आहेत. माहिती मी ऑलरेडी वर तुम्हाला दिलेलीच होती. आता रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर रातांधळेपणा हा जो आजार आहे ना, सगळ्यांना माहिती आहे कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व ए याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा आजार होतो. जीवनसत्व ए, त्यासाठी गाजर खाल्ले पाहिजे, त्याच्यामधून रातांधळेपणा आपलं जीवनसत्व ए आपल्याला मिळत असतं. जीवनसत्व ए म्हणजेच रेटिनॉल च्या कमतरतेमुळे डोळ्यांचे आजार जसे की रातांधळेपणा आणि झेरोफ्थॅल्मिया होत असतो. तर हे लक्षात ठेवा. जीवनसत्व ए च्या अभावामुळे कोणते आजार होतात? तर रातांधळेपणा खूप फेमस आहे, बऱ्याच परीक्षांना रिपीट होणारा प्रश्न आहे. आणि दुसरा आहे झेरोफ्थॅल्मिया. तर हा तुम्ही लक्षात ठेवा, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे तो होणारा आजार आहे. त्याच्या पुढे आता रासायनिकदृष्ट्या एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे कोणते जीवनसत्व होय? आता रासायनिकदृष्ट्या एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे कोणतं जीवनसत्व आहे माहिती आहे का? तर ते आहे जीवनसत्व सी. एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच काय? जीवनसत्व सी. त्याचं रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक ऍसिड, असं त्याचं रासायनिक नाव आहे. जीवनसत्व सी चे रासायनिक नाव एस्कॉर्बिक ऍसिड आहे. हे लिंबू वर्गीय फळांमध्ये आढळते, म्हणजे जे आंबट फळं असतात ना त्यामध्ये आढळतं. सूर्यप्रकाशामुळे मानवी त्वचेमध्ये कोणते जीवनसत्व तयार होते? खूप परीक्षांना रिपीट होणारा प्रश्न आहे. तर सूर्यप्रकाशामुळे मानवी त्वचेमध्ये कोणतं जीवनसत्व तयार होतं माहिती आहे का? तर जीवनसत्व डी तयार होतं. डी हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व डी हे सूर्यप्रकाशामुळे मानवी त्वचेमध्ये तयार होणारे जीवनसत्व आहे. आता सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखालील कोलेस्टेरॉल पासून जीवनसत्व डी म्हणजेच कॅल्शिफेरॉल तयार होतं. आता
जीवनसत्व डीचं जे रासायनिक नाव आहे ते कॅल्शिफेरॉल आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेले आहेत आपल्याला. बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आता बेरी हा जो रोग आहे ना, हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर त्याचं उत्तर आहे जीवनसत्व B1 याच्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होतो. आता B1 लाच आपण काय म्हणतो माहिती आहे का? थायमिन असं म्हणतो. जीवनसत्व B1 म्हणजेच काय? थायमिनच्या कमतरतेमुळे बेरी हा चेतासंस्थेशी संबंधित आजार आहे. आता हे पण लक्षात ठेवा की बेरी हा जो आजार आहे हा कशाशी संबंधित आहे? तर बेरी हा आजार चेतासंस्थेशी संबंधित आहे, हे सुद्धा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाला अँटी स्टेरिलिटी म्हणजे वांझपणा विरोधी जीवनसत्व असे म्हणतात? अँटी स्टेरिलिटी म्हणजेच काय? वांझपणा विरोधी. तर वांझपणासाठी संबंधित असलेलं जे जीवनसत्व आहे ना, ते आहे जीवनसत्व ई. जीवनसत्व ई ला काय म्हणलं जातं? अँटी स्टेरिलिटी म्हणजेच वांझपणा विरोधी जीवनसत्व असं म्हटलं जातं. आणि जीवनसत्व ईच्या अभावामुळे वांझपणा येतो. वांझपणा म्हणजेच अपत्य न होणे, ज्याला बाळ होत नाही त्याला वांझ असं म्हटलं जातं. ग्रामीण भागात आपण बोलतो पहा, ती वांझ आहे किंवा असं बोललं जातं ना. जीवनसत्व ई त्याचं रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल, असं त्याचं रासायनिक नाव आहे. हे पुनरुत्पादन क्षमतेसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. जीवनसत्व ई पुनरुत्पादन क्षमता म्हणजेच आपलं अपत्य होण्यासाठी, आणि अपत्य न होणं म्हणजेच वांझपणा. तर जीवनसत्व ईचं रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे, हे लक्षात ठेवा सर्वांनी. आणि ते कशासाठी आवश्यक असतं ते सुद्धा लक्षात असू द्या. त्याच्या पुढे आता शरीरात रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हे सगळे प्रश्न आहेत ना, खूप वेळा परीक्षांना रिपीट झालेले आहेत बरं का. तर शरीरात रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी आवश्यक जीवनसत्व हे जीवनसत्व के आहे, हे लक्षात ठेवा. जीवनसत्व के हे कशासाठी महत्वाचं आहे? तर शरीरात रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी आवश्यक असलेलं जीवनसत्व आहे. आता याची विशेष माहिती पहा की जीवनसत्व के ज्याचं रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन, हे रासायनिक नाव सुद्धा लक्षात ठेवत जा. तर जीवनसत्व के म्हणजेच फायलोक्विनोन हे यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिन तयार करण्यास मदत करते, जे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते. आता रक्त गोठण्यासाठी काय आवश्यक असतं? तर प्रोथ्रोम्बिन आवश्यक असतं. आणि ते कुणामुळे तयार होतं? तर जीवनसत्व के मुळे. आणि हे प्रोथ्रोम्बिन कुठं तयार होतं असा प्रश्न आला तर ते यकृतामध्ये म्हणजेच लिव्हरमध्ये तयार होत असतं. आणि यकृत ही मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हा प्रश्न तर खूपदा रिपीट झालेला आहे. सायनोकोबालामिन नाव थोडं अवघड आहे. सायनोकोबालामिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर सायनोकोबालामिन हे कोणाचं नाव आहे माहिती आहे का? तर जीवनसत्व B12 किंवा B12 याचं रासायनिक नाव सायनोकोबालामिन हे आहे. जीवनसत्व B12 किंवा व्हिटॅमिन B12 असं आपण त्याला म्हणतो. जीवनसत्व B12 मध्ये कोबाल्ट हा धातू असतो. हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे की कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट हा धातू असतो? तर जीवनसत्व B12 मध्ये. आणि त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया म्हणजेच रक्तक्षय होऊ शकतो. पण रक्तक्षय B12च्या कमतरतेमुळे पण होतो, आणि खास करून रक्तक्षय जो होतो ना, तो लोहाच्या कमतरतेमुळे होतो. हे खास करून लक्षात ठेवा. बऱ्याच परीक्षांना विचारतात आपल्याला की रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर लोहाच्या कमतरतेमुळे होतो. हे सर्वात महत्वाचं कारण आहे. हिमोग्लोबिन कमी झाला की अॅनिमिया होतो, आणि B12 पण त्याला कारणीभूत आहे. पण सर्वात मोठं कारण हे लोह आहे, आणि आपलं हिमोग्लोबिन मध्ये लोह असतं. आवळा या फळामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते? आता आवळा हे जे फळ आहे हे कसं असतं? आंबट असतं की नाही? मग जे फळ आंबट असतं त्याच्यामध्ये जीवनसत्व सी म्हणजे जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन सी अस्तित्वात असतं, हे कायम लक्षात ठेवायचं. संत्रा असेल, मोसंबी असेल, लिंबू आहे, आवळा आहे, यांच्यामध्ये काय असतं? जीवनसत्व क असतं. आवळा हा जीवनसत्व सी चा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत मानला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवा. परीक्षेत मे बी असाही प्रश्न येऊ शकतो की जीवनसत्व क चा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत कोणता आहे? तर आवळा हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. लहान मुलांमध्ये होणारा मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? आता हा जो मूळदूस नावाचा आजार आहे ना, त्यालाच आपण रिकेट असं म्हणतो. आणि याच्यामध्ये काय होतं की पाय असे वाकडे होतात पहा. तुम्ही सैराट पिक्चर मधलं लंगडं माहित आहे ना?
तर त्याचे पाय कसे असे वाकडे होते, तर त्या टाईपमध्ये. तर मुडदूस किंवा रिकेट हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो माहिती आहे? तर त्याचं उत्तर आहे जीवनसत्व डी. कारण तो हाडांशी संबंधित आहे आणि व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतो. आणि मुडदूस हा आजार लहान मुलांनाच होतो प्रामुख्याने. अजून आपल्याला 15 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्या. पण जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड हुडो कोर्स घेतला असेल तर ई बुक सेपरेट घ्यायची आवश्यकता नाही. पण हे ई बुक असं आहे मित्रांनो, जे तुम्ही सॉरी लाडक्या बहिणींनो, की हे तुम्ही मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्येच वाचू शकता. तुमच्या त्याच्या प्रिंट तुम्ही काढू शकत नाही. त्यामुळे माझा सल्ला असा राहील की रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्या. फी काही एवढी नाहीये, 500 प्लस जीएसटीच आहे. पण तुम्हाला कमी फी मध्येच पाहिजे असेल तर मग हा ई बुक आहे 200 प्लस जीएसटी मध्ये. तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर वाचू शकता आणि संपूर्ण सिलेबस यामधनं सुद्धा कव्हर होतो. झालेले पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. चला त्याचा पुढचा प्रश्न पाहूयात आता. आणि तुम्हाला माझे लेक्चर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा लाडक्या बहिणींनो. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमच्या भावाला व्हायरल होऊ द्या, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध फेमस होऊ द्या. तर जीवनसत्व डीचं स्पष्टीकरण पहा. जीवनसत्व डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात, ज्याला लहान मुलांमध्ये मुडदूस असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये आपण रिकेट्स असं म्हणतो. आता 11 नंबरचा प्रश्न आहे पहा. कॅल्शिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? कमेंट करून सांगा बरं. मी वरच तुम्हाला सांगितलं होतं की कॅल्शिफेरॉल हे कोणाचं रासायनिक नाव आहे, हे मी तुम्हाला वरच सांगितलं होतं. लवकर लवकर कमेंट करून सांगा. पाहूया किती जणांच्या लक्षात आहे. तर कॅल्शिफेरॉल, आता कॅल्शीवरून कॅल्शियमचा बोध होतो. कॅल्शियम हाडांशी संबंधित आहे. मग हाडांशी संबंधित असलेलं जीवनसत्व कोणतं आहे? जीवनसत्व डी. लक्षात ठेवायला सोपं आहे ना आता. तर कॅल्शिफेरॉल हे कुणाचं रासायनिक नाव आहे? तर जीवनसत्व डी याचं रासायनिक नाव आहे. आता याच्याविषयीनं विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली तर जीवनसत्व डी चे रासायनिक नाव कॅल्शिफेरॉल आहे. हे शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. कॅल्शिफेरॉल कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये गर्भ अवस्थेत फॉलिक ऍसिडची कमतरता प्रामुख्याने जाणवते? आता फॉलिक ऍसिडची कमतरता, एक मिनिट, आपली सेटिंग थोडी बिघडली. हा, तर फॉलिक ऍसिडची जी कमतरता आहे ती कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जाणवते? तर त्याचं उत्तर आहे जीवनसत्व B9. कोणतं आहे? जीवनसत्व B9 किंवा जीवनसत्व B9 याच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये गर्भावस्थेमध्ये फॉलिक ऍसिडची कमतरता जाणवते. डॉक्टर म्हणतात ना रक्त कमी आहे वगैरे, तर ते फॉलिक ऍसिडचा संदर्भ असतो त्याला. मग जीवनसत्व B9 ला फॉलिक ऍसिड असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी हे अत्यंत आवश्यक असतं. तर फॉलिक ऍसिड महत्वाचा घटक आहे. त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 13 नंबरचा प्रश्न आहे. दुधामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व अजिबात आढळत नाही? नाही असं दिलंय. तर दुधामध्ये कोणतं जीवनसत्व आढळत नाही माहितीये का? तर जीवनसत्व सी हे दुधामध्ये अजिबात आढळत नाही. मग जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व डी हे दुधामध्ये काही प्रमाणात आढळतात. परंतु जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व क हे दुधामध्ये अजिबात म्हणजे अजिबात आढळत नाही. दुधाला पूर्णान्न म्हटले तरी त्यात जीवनसत्व सी आणि लोह नगण्य किंवा नसतातच. तर लोह सुद्धा नसतं दुधामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि काही परीक्षांना आपल्याला प्रश्न आलेत पा बहिणींनो, की पूर्णान्न पुढीलपैकी कुणाला म्हटलं जातं? तर दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. आता गाजरामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतं? ऑलरेडी मी तुम्हाला वरच सांगून झाले पहा. कमेंटमध्ये सांगा बरं कोणतं जीवनसत्व असतं गाजरामध्ये. तर गाजरामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? जीवनसत्व ए असतं. जीवनसत्व ए हे त्याचं उत्तर आहे, की गाजरामध्ये जीवनसत्व ए असतं. त्याच्या पुढे पहा, स्पष्टीकरण द्यायचं झालं तुम्हाला तर गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते, ज्याचे रूपांतर शरीरात जीवनसत्व ए मध्ये होते. आता हे पण लक्षात ठेवा की बीटा कॅरोटीन कुठं असतं असं जर तुम्हाला विचारलं तर ते कुठं असतं? जीवनसत्व ए मध्ये बीटा कॅरोटीन असतं. म्हणजे गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं, ज्याला आपण जीवनसत्व ए असं सुद्धा म्हणतो. आता त्याच्या पुढे ना 15 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न असा आहे, स्कर्वी हा हिरड्यांचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
आता हा जो स्टर्वी आहे ना, हा जो स्टर्वी आहे, हा जो आजार आहे ना, हा याच्यामुळे होतं काय माहितीये का, आपल्या जे हिरड्या असतात ना, त्या हिरड्यांमधून रक्त बाहेर येतं पहा. आणि स्टर्वी हा आजार प्रामुख्याने लहान मुलांनाच होतो. तर स्टर्वी हा हिरड्यांचा रोग कोणत्या जीवनसत्वामुळे होतो माहितीये? तर जीवनसत्व सी, जीवनसत्व सी किंवा व्हिटॅमिन सीच्या किंवा जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्टर्वी हा हिरड्यांचा रोग होतो. आणि तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आपल्याला आढळतो. आणि स्टर्वी हा आजार झाल्यानंतर काय होतं, तर हिरड्यांमधून रक्त बाहेर येतं. आता जीवनसत्व सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्त येणे आणि दात सैल होणे म्हणजे स्टर्वी हा त्रास होतो. आता त्याच्या पुढे 16 नंबरचा प्रश्न पहा. प्रश्न असा आहे की रायबोफ्लेविन हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर रायबोफ्लोविन हे जे आहे ना, हे जीवनसत्व B2चं रासायनिक नाव आहे. B1चं रासायनिक नाव आहे थायमिन आणि जीवनसत्व B2चं रासायनिक नाव काय आहे? रायबोफ्लेविन. हे लक्षात ठेवा. B9चं फॉलिक ऍसिड आहे. हे महत्वाचे आहेत, बऱ्याच परीक्षांना रिपीट होतात. आता जीवनसत्व B2 ला रायबोफ्लेविन म्हणतात आणि याच्या अभावामुळे जीभ लाल होणे किंवा ओठ फाटणे हा त्रास होतो. तर हे लक्षात ठेवा की जीभ लाल होणे, ओठ फाटणे, तोंड येणे हे कशामुळे होतं? तर जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे होतं. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, पेलागरा हा त्वचा आणि मानसिक आरोग्याशी संबंधित रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? आता हा जो पेलागरा आहे ना, हा कशाशी, एक मिनिट हा, सेटिंग का बिघडत आहे आपली, एक मिनिट हा. तर हा जो पेलागरा आहे ना, हा त्वचा आणि मानसिक आरोग्याशी संबंधित असलेला आजार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तो कशामुळे होतो माहितीये का? तर जीवनसत्व B3च्या अभावामुळे होतो. आता जीवनसत्व B3चं नाव काय आहे? तर नायसिन आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, व्हेरी IMP आहे. जीवनसत्व B3 किंवा B3चं टोपण नाव काय आहे? तर नायसिन आहे. हे लक्षात ठेवा सर्वांनी. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न पाहू. त्याचं स्पष्टीकरण पहा. नायसिन किंवा जीवनसत्व B3च्या कमतरतेमुळे 4D लक्षणे असलेला पेलागरा हा रोग होतो. नायसिन किंवा व्हिटॅमिन B3 याच्या कमतरतेमुळे पेलागरा होतो. आता खालीलपैकी कोणते जीवनसत्व आपल्या शरीरात जास्त काळ साठवून ठेवता येत नाही? आता आपल्या शरीरामध्ये साठवून न ठेवता येणारे जीवनसत्व कोणते आहेत माहिती आहे का? तर जी जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारी आहेत की नाही, मग पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व कोणते सांगा बरं बहिणींनो, कमेंट करून सांगा. तर व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. मग दिलेल्या पर्यायामध्ये हे जे जीवनसत्व सी आहे किंवा जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन सी हे पाण्यामध्ये विरघळतं, म्हणून आपल्या शरीरात जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. तर जीवनसत्व सी किंवा व्हिटॅमिन सी किंवा जीवनसत्व क हे त्याचं उत्तर आहे. आता याच्याविषयी विशेष माहिती पहा की जीवनसत्व सी हे पाण्यात विरघळणारे असल्याने ते लघवी वाटे शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे ते रोज घ्यावे लागते. आपल्याकडे आवळा ज्यूस वगैरे रोज घ्यायला सांगतात ना रामदेव बाबा, ते त्याचं कारण हेच आहे की रोजच्या रोज व्हिटॅमिन सी भेटलं तर मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत होते, रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते. टोकोफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? आता टोकोफेरॉल हे जे ना, मला वाटतं याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलंय की हे जीवनसत्व ई या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. आणि वांझपणा, जीवनसत्व ईच्या अभावामुळे वांझपणा येतो. तर जीवनसत्व ईचे रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे. हे अँटी ऑक्सिडंट म्हणून कार्य करते, हे एक लक्षात ठेवा की जीवनसत्व ई हे अँटी ऑक्सिडंट म्हणून कार्य करत असतं. ठीक आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या बरं. ज्यांनी केलं नसेल त्यांनी, ज्यांनी केलं असेल त्यांनी परत करायची आवश्यकता नाही. कॉड लिव्हर ऑइल, अरे परत परत आज काय होत आहे असं, एक सेकंड हा. तर या ठिकाणी पहा, कॉड लिव्हर ऑइल माशाच्या यकृताचे तेल, ज्याला आपण कॉड लिव्हर ऑइल म्हणतो, म्हणजेच माशाच्या यकृताचे तेल मध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? आता हे जे कॉड लिव्हर ऑइल किंवा माशाच्या यकृताचं जे तेल आहे ना, त्याच्यामध्ये जीवनसत्व ए आणि जीवनसत्व डी भरपूर प्रमाणामध्ये असतं. कोणतं असतं? जीवनसत्व ए आणि जीवनसत्व डी हे भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये असतं. आता याच्याविषयी ना आपण विशेष थोडी माहिती पाहूयात. तर माशांचे तेल विशेषतः
कॉड आणि शार्क या माशांच्या लिव्हर पासून मिळवलेलं असतं. हे जीवनसत्व ए आणि डी चे समृद्ध स्रोत आहेत. एवढं लक्षात ठेवा सर्वांनी, ए आणि डी. त्याच्या पुढे आणि माशांचं तेल कोणत्या माशापासून मिळवतात? कॉड आणि शार्क. कॉड हे माशाचं नाव आहे बरं का. पायरॉडॉक्सिन हे कोणत्या जीवनसत्वाचे वैज्ञानिक नाव आहे? तर पायरॉडॉक्सिन हे जे आहे ना, हे जीवनसत्व B6 याचं वैज्ञानिक नाव आहे किंवा रासायनिक नाव आहे. तर जीवनसत्व B6 याला काय म्हणलं जातं? पायरॉडॉक्सिन असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न, याचं स्पष्टीकरण पहा की जीवनसत्व B6 म्हणजेच पायरॉडॉक्सिन हे अमिनो ऍसिडच्या चयापचयासाठी आणि रक्तातील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आवश्यक असतं. तर B6चं काम काय आहे किंवा पायरॉडॉक्सिनचं काम काय आहे हे तुम्हाला स्पष्ट झाले. अमिनो ऍसिडच्या चयापचयासाठी आणि रक्तातील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आवश्यक असतं. त्याच्या पुढे कोणत्या जीवनसत्वाला हार्मोन म्हणजेच संप्रेरक असेही मानले जाते? तर हार्मोन किंवा संप्रेरक हे कोणत्या जीवनसत्वाला मानलं जातं? तर जीवनसत्व डी याला मानलं जातं. हार्मोन्स किंवा संप्रेरक असं सुद्धा त्याला म्हणतात. आता जीवनसत्व डी हे शरीरात संप्रेरकासारखे कार्य करते, कारण ते कॅल्शियमचे नियंत्रण करते. आता कॅल्शियमचं नियंत्रण करण्याचं काम कोणतं जीवनसत्व करतं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय द्यायचं आपल्याला? जीवनसत्व डी असं त्याचं उत्तर द्यायचं आहे. भाज्या जास्त धुतल्यास किंवा जास्त शिजवल्यास कोणते जीवनसत्व सर्वात आधी नष्ट होते? आता भाज्या जास्त धुतल्यास किंवा शिजवल्यास कोणतं जीवनसत्व नष्ट होतं माहिती आहे? धुतलं म्हणजे पाण्याचा संदर्भ आला, शिजवलं म्हणजे सुद्धा पाण्याचा संदर्भ आला. मग पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व दोनच आहेत, सी आणि बी. तर जीवनसत्व सर्वात आधी नष्ट कोणतं होतं? तर जीवनसत्व सी आणि त्याच्यानंतर जीवनसत्व बी. हे दोन्ही नष्ट होतात, पण सर्वात आधी नष्ट कोणतं होतं? तर जीवनसत्व सी होतं. त्याच्या पुढे जीवनसत्व सी हे उष्णता संवेदनक्षम आणि पाण्यात विरघळणारे असल्याने शिजवताना लवकर नष्ट होते. चला त्याच्या पुढे आता बायोटीन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाला म्हटले जाते? आता बायोटीन आपण कुणाला म्हणतो माहिती आहे का? तर जीवनसत्व B7 म्हणजे व्हिटॅमिन B7 यालाच काय म्हणलं जातं? बायोटीन असं म्हटलं जातं. हे रासायनिक नाव आहे. व्हिटॅमिन B7चं रासायनिक नाव काय आहे? तर बायोटीन आहे. आता याचं विशेष माहिती द्यायची झाली तुम्हाला तर जीवनसत्व B7 ला बायोटीन किंवा व्हिटॅमिन H असं म्हणतात. हे केस आणि नखांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. बायोटीन B7 हे कशाशी संबंधित आहे? केस आणि नखांच्या आरोग्यासाठी. आता हल्ली केस गळती ही फार मोठी समस्या आहे पहा. तर केसांचीच फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. मे बी आपण जे भेसळयुक्त दूध वगैरे अन्नपदार्थ खातो त्यामुळं. भेसळयुक्त म्हणजे आपल्याला माहित नसतं ते भेसळ केलेलं. आता तुकाराम मुंढेंच्या आशीर्वादामुळं त्या भेसळी उघडकीस येत आहेत. त्याच्यानंतर पहा, प्रौढ व्यक्तींमध्ये जीवनसत्व डीच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होण्याच्या आजाराला काय म्हणतात? आता जे प्रौढ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. तर त्या आजाराला आपण काय म्हणतो माहितीये का? ऑस्टिओमॅलेशिया असं त्याला म्हटलं जातं. ऑस्टिओमॅलेशिया म्हणजे काय? तर हाडे ठिसूळ होणे. जे प्रौढ माणसं आहेत त्यांची. प्रौढ व्यक्ती म्हणजे ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे असा. तर ऑस्टिओमॅलेशिया हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका, मग ती सरळ सेवा भरती असेल, अंतर्गत भरती असेल किंवा जिल्हा परिषदेमधील मुख्य सेविका असेल, त्या सगळ्यांचा सिलेबस तुमचा कव्हर होतो. 1 वर्षापर्यंत हे व्हिडिओ तुमच्याकडे राहतात आणि खूप छान अशी तुमची तयारी होईल. भरपूर व्यवस्थित छानपैकी सगळं शिकवलेलं आहे. तर या व्हिडिओ आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. अतिशय सर्वात कमी फी मीच ठेवलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.